नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोलापुरात चक्क फिल्मी स्टाईल अपहरण आणि हत्येचा प्रयत्न. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांचं अपहरण करून जीव घेण्याचा प्रयत्न. आरोपी राष्ट्रवादीच्या गटाचा. होय, ही घटना एखाद्या थरारपटाला लाजवेल अशीच. अपहरण, हल्ला, सूड आणि जीवघेणा कट हे सगळं घडलंय आपल्या सोलापुरात. शरणू हांडे, गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू कार्यकर्ते. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी समर्थक अमित सुरवशेशी झालेल्या भांडणाचं त्यांना चांगलाच भांडवल लागलं. त्या भांडणात मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तेथूनच सुरू झाला सुडाचा खेळ. आरोपी अमित सुरवशे यांनी पुण्यातून कार भाड्याने घेतली आणि थेट सोलापुरात येऊन शरणू हांडे यांना घराजवळून शस्त्राचा धाक दाखवून उठवलं. त्यांना थेट कर्नाटकमध्ये नेऊन हत्या करण्याचा कट आखला होता. पण सोलापूर पोलिसांची तात्काळ हालचाल सुरू झाली. 4 विशेष पथकं शोध मोहिमेवर रवाना झाली आणि शेवटी रात्री 10च्या सुमारास पोलिसांनी अमित सुरवशे आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतलं. त्या क्षणी शरणू हांडे हे अत्यवस्थ अवस्थेत पोलिसांना सापडले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना सोलापुरात आणलं. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणात आरोपी अमित सुरवशेसह 6 जणांविरोधात हत्येच्या उद्देशाने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIDC पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात राजकीय वादाचा धुळा पुन्हा एकदा उडण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर स्वतः सोलापुरात दाखल होणार असून पोलिसांशी चर्चा करून जखमी कार्यकर्त्याची भेट घेणार आहेत. राजकारण, सूड आणि गुन्हेगारी याचं भयानक मिश्रण. काय म्हणावं या थरार प्रकरणाला? तुमचं मत काय? शरणू हांडेवरचा हा जीवघेणा हल्ला फक्त सूड होता की आणखी काही? अधिक अपडेटसाठी जोडलेच राहा, कारण आम्ही तुमच्यासाठी बातम्या आणतो धडाडीने, सचोटीने. राष्ट्रशक्ती सोबत पाहत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.